संतांची, शूरवीरांची आणि परंपरेची ही ओळख आपल्या महाराष्ट्राची। इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम। गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ, वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात। हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा। लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख। संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते। महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान। आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास। आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास। धर्म, सत्य आणि आदर्शाचे प्रतीक, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र। रामायणातून आपल्याला मिळते कर्तव्य, त्याग आणि नीतिमूल्यांची शिकवण। पितृभक्ती, बंधुत्व आणि धर्मनिष्ठा या सर्व गुणांचा संगम म्हणजे प्रभू श्री रामचंद्र। हा केवळ जन्मोत्सव नाही, तो आहे सत्याच्या विजयाचा उत्सव। आज देशभरातील प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात सुरू आहे रामनामाचा अखंड गजर। आज अनुभवतोय आपण त्या आदर्शाचा भव्य दिव्य प्रकाश। जय श्रीराम। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्यपणे उभे असलेले शिवशंभूंच्या शौर्याचे साक्षीदार हे गडदुर्ग, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत ओळख। हे किल्ले आजही ताठ मानेने, अभिमानाने उभे आहेत। राजगड, रायगड, प्रतापगड, तोरणा, लोहगड, साल्हेर, शिवनेरी, सिंधुदुर्ग, जंजिरा, पन्हाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यातला प्रत्येक किल्ला सांगतो गाथा धैर्याची, रणनीतीची आणि स्वराज्य उभारणीची। या दुर्गांवर उभं राहून इतिहास जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो। हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नाही, ते आहेत महाराष्ट्राच्या आत्म्याचं प्रतीक। हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा। गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं छत्रपती शिवरायांनी। धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य। शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास। त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी।
गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पराक्रम, विद्वत्ता आणि स्वाभिमान यांचा संगम छत्रपती संभाजी महाराज. अत्यंत प्रतिकूल काळात ज्यांनी शत्रूशी सामना करत स्वराज्याची पताका उंच ठेवली, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संस्कृत, फारसी यासह अनेक भाषांवर प्रभुत्व, युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम हीच त्यांची ओळख. धर्म आणि स्वराज्य स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेलं बलिदान आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देतं. छत्रपती संभाजी महाराज हे नाव म्हणजे जाज्वल्य तेज आणि अतुलनीय धैर्याची अजरामर गाथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाचा हा आनंदोत्सव, गणेशोत्सव, घराघरात येणारा बाप्पा आणि साऱ्यांना एकत्र आणणारा उत्सव, ढोल ताशांचा गजर, आरतीचा नाद आणि भक्तीचा जल्लोष. गणपती बाप्पा मोरया या जयघोषात दुमदुमतो अवघा महाराष्ट्र. हा सण फक्त श्रद्धेचा नाही, तो आहे एकोप्याचा आणि महाराष्ट्राच्या आनंदाचा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. मुंबई खऱ्या अर्थानं स्वप्नांची नगरी, जिथं हातात एक साधी पिशवी घेऊन येणारा प्रत्येक माणूस उद्याच्या यशाचं स्वप्न पाहतो. जिथे बॉलिवूडचा झगमगाट आहे, तिथेच डबेवाल्यांची शिस्त आहे. जिथे गगनचुंबी इमारती आहेत, तिथेच चाळीचा एकोपा आहे. ही आहे आमची मुंबई. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत असलेलं नेतृत्व म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे.
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, आणि माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि जनकल्याणाच्या योजना या सर्व माध्यमातून घडतो आहे नवा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र आहे संस्कृतीच्या, इतिहासाच्या पाऊलखुणा जपत नव्या युगाच्या दिशेने वाटचाल करणारा गतिमान महाराष्ट्र. आकाशात रंगलेला हा अद्भुत सोहळा आपल्या उपस्थितीमुळे अधिकच खास झाला. या ड्रोन शोच्या माध्यमातून आपण अनुभवला महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा. आपल्या टाळ्या, आपला उत्साह यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. आपले मनपूर्वक आभार. महाराष्ट्राचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उजळत राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.